अर्थसंकल्प अधिवेशन 2025-26 मध्ये आमदार शेखर निकम यांनी बांबू लागवडीचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. आसामच्या धर्तीवर पीडब्ल्यूडी कामांमध्ये 10% बांबू उत्पादन आरक्षित ठेवावे अशी मागणी त्यांनी केली. तसंच शासकीय फर्निचरमध्ये 10% बांबूचा वापर आणि सीआरझेड क्षेत्रातील हॉटेल व्यवसायात बांबूचा समावेश करण्याची मागणी केली. राज्यात सक्षम नर्सरी नसल्यामुळे शेतकऱ्यांना महागडी रोपे घ्यावी लागत असल्याचंही त्यांनी सांगितले. यावर मंत्री गणेश नाईक यांनी बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असल्याचे सांगत कोकणातही याला चालना देण्याचे आश्वासन दिले. करणार का आणि सीआरझेड मध्ये जी काय हॉटेल व्यवसाय होतात तिथं बाहेरचं तंत्रज्ञान आणलं जातं, तिथं जर तुम्ही बांबूचं कंपल्सरी केलं तर बांबू लागवडीला त्या माध्यमातूनही चालना मिळेल. आणि परदेशामध्ये ज्या पद्धतीने बांबू लागवडीचे रस्ते केलेत, साकव केलेत, पूल केलेत, ते त्या बाबतीतला अभ्यास करून तसं काय ते धोरण केलं तर कोकणासाठी बांबू लागवड ही अतिशय वरदान करणारी गोष्ट आहे. कारण कुडाळमध्ये याचे प्रायोगिक बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. एक एक शेतकरी एक दीड कोटी रुपये आज त्या बांबू लागवडीपासून मिळवतो. पण हे सगळं करत असताना आज आपल्या राज्यामध्ये बांबूच्या रोपाची नर्सरी नाही. ती वन विभागाकडे पण तेवढ्या ताकदीची नाही. जिथं कुठं आहे त्याच्याकडूनच ती रोपं घ्यायची कंपल्शन केलं जातं आणि ते 7 रुपयाचं रोप 25 रुपयापर्यंत घ्यावं लागतं. तर ह्याबाबत देखील आपलं स्पष्ट धोरण कुठंतरी निश्चितपणे होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय सदस्य निकम यांनी नमूद केल्याप्रमाणे बांबू काय विदर्भामधलंच पीक नाही आहे. बांबू हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेशामधले कुठल्याही जागेमध्ये बांबू निर्माण होऊ शकतो. आज राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या घटकांना, ज्या शेतकऱ्याला 1 हेक्टरकरता 500 रोपं आणि मेल्यानंतर त्याची गॅप फिलिंग करता 100 रोपं अशी 600 रोपं दिली जातात. 2 हेक्टरपर्यंत टिश्यू कल्चरची रोपं दिली जातात आणि त्यांना पहिल्या वर्षाकरता 90 रुपये एका रोपाला, दुसऱ्या वर्षाकरता 50 रुपये आणि तिसऱ्या वर्षाकरता 35 रुपये अशा प्रकारचं अनुदान राज्य शासनामार्फत दिलं जातं. म्हणजे राज्य शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरता प्रोत्साहित करीत आहे हे या बाबीवरून स्पष्ट होते. भविष्यकाळामध्ये कोकणामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बांबू लागवडीकरता शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली जातील आणि विविध कृषी विभागामार्फत आणि पर्यावरण विभागामार्फत आणि वन विभागामार्फत संयुक्त प्रयत्न केले जातील असं मी शेखरजी निकम यांना आश्वस्त करतो. अशा स्थानिक बातम्या आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.